वाडे इतके मोठाले, वाड्याचा दरुजा उघाड्याच्या नंतर 22 हत्तीची कळवण मधात जाईल. चौकट किती मोठी असेल कल्पना करा. एक जण पुन्हा म्हणला, असं हसतो का हो, असं हसतं का? हे बा, काही गोष्टी पुराणात पाहायच्या, आपल्याला सापडत नसतील. कोल्ह्याचं तोंड जर अंगूरला पुरत नसेल तर त्यानं म्हणायचं नाही अंगूर आंबट आहे, तू उंची कमी आहे सुमळ्या. त्या अंगूरच्या याला तो थुतर पुढं, त्याच्याकरता तू आंबट म्हणू नकोस. काल परवा एक माणूस भेटला आणि विशिष्ट प्रकारच्या एका महाराजाला तो नाव ठेवू लागला. तर त्याला म्हणलं नाव ठेवू नको, त्यानं 7.25 कोटी रुपये नेलेत, तू काऊन येड्यावानी करायला, तू आदूळ आदूळ काऊन घ्यायला, तू हा माग कुठं मोठं राहिलेला कापूस येच, त्याच्यावर तू हा बाजार होईल एखादा, तू दुसऱ्याची बाजार गोथोडे हिचकू नको, मोकाट्या बस. गरज नाही आपल्याला. आपण आपलं बघितलं पाहिजे, आपलं बघितलं पाहिजे. या बाई, एखादा माणूस जाणून बुजून जर इरीत उडी टाकीत असेल तर तुम्हाला माहिती आहे त्याला डोळे येतं, त्याला गोळ्या चालू नाहीता, तो मुदाम इरीत उडी टाकायला, तुम्ही त्याला काऊन काय, तुमची पात्रता नाही ती, काय गरज आहे तुम्हाला त्याच्याहून? आपली हिंमत नाही, आपली पात्रता नाही, आपली योग्यता नाही, काही बी आपण डोक्यावर नाही घेतलं पाहिजे. नकोय त्या गोष्टी. चला असो. एका वाट्याला इतकाले वाडे, असे 3 जण भाऊ, धृतराष्ट्र, पंडू, विदुर, 3 जण भाऊ. धर्मशील धर्मात्मा विदुर, यम धर्माचा अवतार, फार हुशार. माणसाला नेतो त्याला यम म्हणतात, आणि सगळ्याचा मालक असतो त्याला यम धर्म म्हणतात. यम धर्माचं चरित्र महाभारतात, भागवतात ऐका. पांडव ज्या वेळेला 12 वर्ष हे असं मला गव्हाला पाणी देता देता गवत उपटायचं ना रे, म्हणून एखाद्या वेळेस पाणी पुढच्या वळीत जाते. लांबतन कीर्तन. आता आपलं जवळवर आलं, वेळच संपू, ताण नाही द्यायचा थंडीचा कोणाला लोक. हो, तर मग ते 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. धर्माने विचार केला कसा अज्ञातवास करायचा. कौरवाला ओळखू द्यायचं नाही, ओळखले की पुन्हा 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. पंढरपुरातल्या मालकाने यम धर्माला सांगितलं, दादा तुला जावं लागते रे. यम धर्माला सांगितलं जावं लागते. आणि मग यम धर्म पांडवावर प्रसन्न झाले. यम धर्माचं निघलं म्हणून सांगतोय, पांडवावर प्रसन्न झाले. आणि काय नाही म्हणे, आम्हाला नष्टचर्या करायची. नष्टचर्या म्हणजे सेवा, नष्ट म्हणजे पडलेलं काम, सेवा सेवा. मग काय व्हायचं तुम्हाला? धर्मानं सांगितलं मला कंक व्हायचं. कंक म्हणजे सीए, चार्टेड अकाउंटंट. बरोबर आहे नाव सीएला हेच असते. शिकू द्या कमी मी, असू द्या 7वी, त्याच्यावर नसतं गेलं पाहिजे. हे बा, शहाण्याबाईच्या हातानं घातलेलं लोणचं 5 वर्षाच्या नंतर लोणचाची फोड वाळली ना, ती पाण्यात बुडवा तरी गोडच लागते. गोड म्हणजे साखरेवाली नाही, चविष्ट लागते. आणि टिकल्यावालीनं काही टाकू द्या, 8व्या दिवशी त्याच्यावर फेस येतो त्या लोणचा. जुन्या बाईनं केलेलं पिठलं, काडीनं हाटलेलं, आणि जिला आकलीचा कांदा नाही तिनं केलेली बासुंदी. जुनच चमचा नाही, काय नाही, गाडग्यानं भुरक्या होत्या, गाडक्यानं ठोकरं मीठ होतं, पण पुन्हा घ्यावात लागायचं नाही, बरोबर असायचं बरोबर. काय अन्नपूर्णेची कृपा द्यायच्या. एकीला गौऱ्या लावता येणं, तर ती म्हणली मी धिरडे करते. मेनलं पिठाचा नाश करू नको द्वारका तू, तुला गौऱ्या लावता येणं आणि तुला धिरडे कसे करता येते? तू पिठाचा नाश, सरपणाचा नाश आणि भांड्याचा नाश करू नको बरं तू. तुला गौऱ्या लावता येत. असू द्या, मी 7वी शिकलेला गुरुजी, पण मला येते धिरडे. चार्टेड अकाउंटंट, कंक.
भीमानं सांगितलं बनलो आचारी. आचार्याला एक विशिष्ट प्रकारचं नाव आहे. घरी गेल्यावर स्वतः तरुणांनो मोबाईल मोठे. अर्जुन भरंगना नृत्यांगना, नृत्य शिकवायचं काम. कोण राहिले? नकुल आणि सहदेव. काय नाव होतं यांचं? सहदेवाचं नाव विजय आणि नकुलाचं विराटाच्या घरी नाव काय होतं? एवढ्या सत्यात पोर आहे ना, आता मोबाईलवर शोधाकडे. इतकी गोळी राहू द्या, तुम्हाला रिॲक्शन येईल. त्याच्यामुळे उद्या शोधा. मी याच्याकरता सांगत नाही, कारण तुम्ही सकाळी कामाला लागावं. आजच संध्याकाळी नालायकाला चॅटिंग करण्यापेक्षा शोधा महाभारत. आणि नकुलाला काय म्हणत होते, तिथं काय नाव होतं नकुलाचं? तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे, तितकं नाव शोधाच्या टपात ठेव. हे आपल्या धर्माचा स्वाभिमान आहे. हे पांडवांचं लक्षात घेतलं पाहिजे. आदर संपन्न लोक होती ती. यम धर्माची कृपा. इतका यम धर्म अधिकारी. ते विदुर काका राजकारणातला 2 नंबरचा डॉन. 2500 वाडे, 1250 चुकून बोललो, कारण वाट्याला आलते एवढे वाडे. घ्या म्हणले काका. नकोय म्हणले. नकोय 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 नकोय. येतो म्हणले. अर्जुनानं छेदून विचारलं, काका तुमच्या वाट्याची तुमच्या आजोबा पंजोबांनी कमवलेली प्रॉपर्टी आम्ही तुम्हाला देतो, आम्ही उपकार करीत नाहीत, पण तुम्ही का घेत नाहीत? नको म्हणले मला. नको. त्याने थोडीशी पुसटची पुरावा दिला. कार्य म्हणे तुम्ही वनवासात होतात तो भजन रात्रंदिवस. शिंब शिंक जांभाई खोकला तितुका वेळ वाया गेला. जांभाई शिंक खोकला आला तितकाच वेळ वाया. अर्जुन म्हणला झोपेत पण रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते. आणि चल हस्तिनापूरच्या गादीवर बसल्या. नाही म्हणले, मग जरा भजनाची सर. मग एक लक्षात घे, वनवासात होतात तर भजन करीत होतात, आणि ह्या वाड्यात राहायला आल्यावर तुमचं भजन कमी झालं. मला तरी ह्या वाड्यात कशाला? म्हणून हस्तिनापूरच्या उत्तर दिशेला सुदांबा 12 वर्षाचं झोपडं बांधलं आणि विदुर काका तिथं राहिले. वैराग्य तो त्याग. हा, हे विदुराचा त्याग होता. हे वैराग्य विदुर काकाचं त्याग. त्याग एक मुद्दा सांगतो तुला. काल एकादशी झाली परवा. अशी एक एकादशीच्या जागरा करता भजना करता वारकरी आले. एका वारकऱ्याच्या घरी आले. वारकऱ्याने बसायला टाकलं, पाय धुवायला पाणी दिलं, बसायला टाकलं. भजन सुरू झालं. 9, 9:30, 10 वाजले आणि तो घरधनी वारकरी होता का, त्यानं बायकोला सांगितलं, प्रिये उद्या द्वादशीला एवढ्या वारकऱ्या तुला जेवायला कर, स्वयंपाक कर. जी मला जी म्हणून गेली बाई. जी म्हणून गेली. आणि मालक भजनात पाण्याचं गाडगं घेऊन गेले. लोटक्यानं पाणी देऊ लागले. कशाची पात्र आली दुसरे. तेवढ्या अवकाशात बाईने विचार केला. मालकानं सांगितलं द्वादशीचा स्वयंपाक कर, एवढी वारकरी जेवले पाहिजे. आणि मी हो म्हटले, पण घरात पसाभर पीठ नाही, तांदूळ नाही, डाळ नाही, रवा नाही, तूप नाही, तेल नाही, मीठ नाही, मिरची नाही, काय नाही. करायचं कसं? शेजाऱ्या पाजाऱ्याला रात्री उठून माघा उसणं तर आपली पत नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. कोणाला भेटत असते काही. एक सांगू तुम्हाला, ज्यानं आयुष्यभर पाप नाही केलं, त्याच्याकडे जर संपत्ती नसेल तर दुकानदार त्याला उष्ण देईल, पण त्याची मात्रा आहे. पण तो जर म्हणला मी जीवनभर पाप केलं नाही, सुदाम महाराजाला खत महिना द्या, तर त्याला माहिती याचं सगळं ऐकलं तरी सुदाम महाराजाच्या खताचे पैसे भेटत नाहीत. मग दुकानदार म्हणतो न ग बाबा. दुकानदार पद कोणाची ठेवतो माहितीये का सकारामजी? एक तर पैशावाला आहे म्हणजे संपत्ती, आज न सुद्धा पैसे, आणि इमानदार आहे. संपत्ती आहे, पैसे आज न सुद्धा, स्थायी संपत्ती आहे, पण इमानदार आहे, त्याची पत आहे. कबीर इमानदार आहे, त्यांची बायको इमानदार आहे, पण संपत्ती नाही ना, त्याच्यामुळे
पण कोणाला शेजाऱ्या पाजाऱ्याला मागावं वैराग्य तो त्यात सांगतोय. दुकानदार होता असं त्याची कडी वाजली रात्रीच्या 11 वाजता. कोण? मी कबीराची पत्नी आहे. काय आमच्याकडे एवढ्या रात्री? आमच्याकडे 4 वारकरी आलेत. मग आम्हाला काय सांगायला? त्या दुकानदाराचं नाव होतं तुळशीदास नावाचा वाणी होता तो. त्याचं नाव होतं तुळशीदास. दादा 4 वारकऱ्यापुरता शिदा द्या, तुमचे पैसे आम्ही फेडू. नाही भेटणार, निघा इथून. वट्याच्या खाली उतरली. पुन्हा लक्षात आलं मालकाला होकार दिला, याचेच पाय धरू. पुन्हा कडी वाजली. दुकानदार रागवलो दादा आणि त्यानं कडी उघडी आणि कंदाच्या उजेडात कबीराची बायको पाहिली. दत्ता बाबा किती सुंदर होती सांगू. पौर्णिमेच्या दिवशी कबीराची बायको रस्त्याला आल्यावर चंद्र ढगाच्या आडंगी जात होता. इतकी सुंदर होती, इतकी सुंदर. निशापती भयो तेजो हो शीतलो प्रकाशो भया यत कामिनी सौंदर्यानाम अंबरांस्ततेवच. अंबर म्हणजे आकाश, ढग, ढगाच्या आडंगी जात होता. इतकी सुंदर बायको कबीराची. तिचा सौंदर्यातला चेहरा रात्रीच्या 11:15 वाजता पाहिल्यावर याच्या पोटातला रावण जागा झाला. विकार जागी झाली, काम जागा झाला, वासना जागी झाली. आणि तिच्या मुखारविंदातून एक शब्द पडला, दादा तुम्ही सांगताल ते काम करील, पण 4 माणसापुरता शिदा द्या. याचा अर्थ धुनी धुईल, सडा टाकीन, सारवण करील, भांडे करील, शेतातलं काम करील. पण दुकानदार हा 2 पैसे जवळ असल्यामुळं शिल्लक शहाणा होता. त्या दुकानदारानं गठुडं बांधलं आणि समोर टेकलं, घेऊन जा. गठुडं उचलल्याच्या नंतर गुरुजी काय म्हणला दुकानदार, तुला माहिती आहे तू काय म्हटलीस तर? हो दादा, तुम्ही सांगताल ते काम करीन, सांगताल ते काम करीन. याचा अर्थ तुला 2 तासाकरता माझी दासी व्हावं लागेल. दासी शब्द त्यानं वापरला नाही, तो वेगळा शब्द आहे. पण माय मावल्या पुढे बसल्या असल्यामुळे मी तो शब्द वापरत नाही, माफी असावी मला. कमरेच्या बगलात घेतलेलं गठुडं, हातातलं फूल खाली निष्ठावा, गळ्यातल्या हाराचं, तसं आल्हादी ते गठुडं खाली टेकलं. कसं गठुडं न्यावा? जीवनभर नवऱ्यानं विटेवरच्या मालकाचं भजन केलंय, काशीतल्या मालकाचं भजन केलंय, रामप्रभूचं भजन केलंय. आणि निष्ठावंत वारकऱ्याला मी त्याची लेकरासारखी सेवा केली. असं पवित्र शरीर 4 माणसाच्या शिद्यापुरतं दुकानदाराला इकावं काय वाटलं असेल त्या बाईला. बाईने विचार केला, आपण जर हे नाही हो म्हणावं तर वारकरी उपाशी जाते. येते रात्री 1 वाजता. रात्रीच्या 1 वाजता आगा निशापती ढळगाय, तै उरलिया निशेची सोय, तै कामासक्त पूर्ण पहाय आपुलिया. वाचा कथा कल्पतरू लक्षात येईल तुमच्या, वाजा भक्त चरित्र लक्षात येईल तुमच्या, वाजा अधिकारी संतांचं काव्य लक्षात येईल तुमच्या. येते मी. चंद्र मध्यानाला ढळला की 12च्या पुढचा प्रसंग येते तुमच्याकडे. घरी आल्याबरोबर पायाचा आवाज लक्षात आला. हुशार माणसं असते. तुम्हाला एक सांगू, तुमच्या सगळ्यांच्या कृपेने मी किती गाड्या बदलल्या असतील तो भाग सोडून द्या. आमच्या दारातून किती रात्रभरात गाड्या जात असतील रणजित काका, तोही भाग सोडून द्या. आता 2-4 वर्षापासून माझ्याकडे एक ड्रायव्हर आहे ब्राह्मण गावचा. त्यांच्या गावाला एक निष्ठावंत वारकरी होऊन गेले, वामन बाबा म्हणून. त्यांनी भीमसिंग बाबांच्या काळात एक सप्ताह केलता मोरेगावला. त्या गावचा ड्रायव्हर आहे माझ्याकडे, तर त्यालाही माहिती आहे.
माझी आई अलीकडच्या घरात झोपलेली असल्याच्या नंतर गाडीचा आवाज आल्याबरोबर लक्षात येते, माय माय म्हणतो मी तिला, माझ्या माईच्या लगेच लक्षात येते बाळूची गाडी आली. आत्ताची सर्वसामान्य सामान्य स्त्री, आत्ताचा काळ सोडून द्या, पण मागचा काळ शेतात काम करणारी माऊली, तिच्या लक्षात येते आपल्या मुलाचीच गाडी आहे. तर कबीर किती हुशार असतील, कबीराची बायको सुदामबुवा किती हुशार असेल. पावलाचे संवेदना लक्षात आल्याबरोबर पत्नी आली वाटते, भजनातून उठले पलीकडच्या घरात आलीस, होय. आणला शिदा, होय. कोणी देणार? तुलसीदास नावाची वाणी. वा, देव त्याचं भलं करो. त्यानं सांगितलं फुकट नाही द्यायला. काय देणार आहेस त्याला? बोलता येईल का दत्ता बाबा? नवऱ्याला विचारलं काय देणार आहेस तू त्याला? अंतःकरणातून उबाळा दाटून आला, पण आपण लढण्याच्या नंतर हे निघून जातील वारकरी म्हणून पदराचा बोळा तोंडात घातला. कबीराने विचारलं काय देणंस त्याला? शरीर 2 घंट्याकरता ऐकलंय, पवित्र शरीर 2 घंट्याकरता त्याला ऐकलंय. ठीक आहे, आवर. दुकानापुस्तक गेली, वापस आली. पाऊस बारीक बारीक चालू होता. अंगावरचं पातळ भिजलं होतं, साडी लुगडं भिजलं होतं. कबीराने सांगितलं दुसरं नेस. वैराग येतो त्या, दुसरं नेसलं. तिने सांगितलं मालक दुसरं नेसल्याच्या नंतर पाऊस चालू आहे, भिजणार नाही का? तू नेसतं खरं. दुसरं पातळ नेसलं. कबीरानं बायको खांद्यावर घेतली आणि तिच्या अंगावर वाकळ टाकली आणि दुकानदाराच्या वाट्यावर नेऊन टेकली. वाकळ काढून घेतली. प्रिय, मी ज्या मालकाचं भजन करतो, मी वारकरी आहे. कबीर जातीनं मुसलमान आहे, पण वारकरी. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, शेना नावी जान विष्णुदास. आपल्या संप्रदायात जातीचा संबंध. चांगलं वागणारी कबीर. अहो त्यांनी शेला इंडल्या होते, शेला भजन करीत होता. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग, हे शपथ पुरावे गाथ्यातलं नाही. कबीराचे मागी विनू लागे शेला, हा संत वाङ्मयाचा पुरावा, संतांचा पुरावा. वट्यावर टेकलं, वाकळ खांद्यावर घेतली. जीवनभर तू माझ्या पाया पडलीस, पण आता मी तुला हात सोडतो. ज्यानं आपल्या वारकऱ्याला जीव घालण्यासाठी शिदा दिलाय, त्याला 2 तासाकरता मी समज येतो. काय वाटलं असेल त्या कबीराला? काय वाटलं असेल? कडी वाजल्याबरोबर त्या दुकानदारानं दार उघडलं. कल्लाच्या प्रकाशात कबीराची पत्नी पाहिली. चंद्राच्या प्रकाशाला लाजवीला असं तेज होतं तिचं. अगा दंत पंगती झलकती, इतकी सुंदर होती. पण दत्ता बाबा, बाई गरीबाची असो श्रीमंताची असो, मान मर्यादा इज्जत सगळ्याला सारखी, ती कोणाही जातीची असो. श्रीमंताच्या बाईला इज्जत असती, गरीबाच्या बाईला नसती असं म्हणायचं नाही. प्रत्येकाला इज्जत आहे, प्रत्येकाला मर्यादा आहे. म्हणून तुमच्या काळात ज्या रस्त्याने बायका शेतात जात होत्या आणि ज्या रस्त्यानं बायका घरी येत होत्या, त्या रस्त्याच्या चौकावर तुमच्या लहानपणी जुनी माणसं, वयस्कर माणसं बसत नव्हते. कारण बायकाच्या डोक्यावर सरपणाच्या काड्या असायच्या, भाकरीचं टोपलं असायचं, हातात पाण्याची बिंगी असायची. त्या बायकांना त्रास होऊ नये दिवसभर काम केलेल्या बायकांना, म्हणून तुमच्या लहानपणी जुनी माणसं ही जपत होती. मग बायका सुद्धा ते जर कधी अचानक पुढे आले तर पदर घेत होत्या, डोक्यावरचं टोपलं हातात घेत होत्या, चपला हातात घेत होत्या, जपत होत्या. काय वागण्याची पद्धत होती आपल्या महाराष्ट्रात. दार लावला आतून. कबीराची पत्नी त्या पलंगावर बसवलं. बस म्हणले. कंदलाच्या प्रकाशापेक्षा कितीतरी पटीनं तिचा प्रकाश पडला होता, पण या दुकानदाराच्या लक्षातच नाही प्रकाश कसला आहे. आणि त्या प्रकाशात पाय पाहिले.
आणि खांद्याला धरून ज्या वेळेला पलंगावर बसली त्यावेळेला अंगावरची साडी कोरडी होती. त्याच्या मुखारविंदातून शब्द पडला, दत्ता बाबा रस्त्याने पाऊस पडतोय, चिखल आहे, तू चिखलातून आली तरी पाय भरले नाही का? झिमझिम पाऊस चालू आहे तरी अंगावरची साडी भिजली नाही का? अर्धा तास निघून गेलता, 1.5 तास शिल्लक राहिला होता. तिनं सांगितलं होतं दुकानदार, ती एक वेगळा शब्द बोलली 2 तासाकरता, पण मी नाही बोलत तो शब्द, येऊनही वेळ देत ती कोणावर. तिने सांगितलं दुकानदार 2 तासाकरता तुमची दासी हे शरीर तुम्हाला ऐकलं, याच्यातला अर्धा पाऊण तास गेलाय, तास सव्वा तास राहिलाय. तुम्हाला काय शरीराची चोचले पूर्ण करायची ते करा, बोलण्यात वेळ घालू नका. दासी आहेस माझी, सांग पाय का भरले नाही, सांग अंगावरली साडी का भिजली नाही. कसं सांगा वाटलं असं करा, म्हणजे तिला गुरुजी दाता कसं सांगा वाटलं. शेवटी दटवल्याच्या नंतर तिनं सांगितलं दुकानदार, माझे भरलेल्या पायाने तुमचं अंथरूण खराब होऊ नये म्हणून नवऱ्यानं खांद्यावर आणलंय. माझ्या अंगावरची साडी वल्ली होऊन तुम्हाला त्रास होऊन याच्या करता नवऱ्यानं खांद्यावर घेतलं आणि माझ्या अंगावर वाकळ टाकली. आता अंतकरण दरवलं. कसं दरवन? हे पंढरपुरातल्या मालकाची ताकद आहे. त्याचं अंतकरण दरवणं इतकं सोपं होतं? ते काय लोणी थोडंच होतं. पण पंढरपुरातल्या मालकाचा प्रवेश झाला, अंतकरणातले विकार संपले आणि ज्या स्त्रीला कामासक्त दृष्टीने पाहणारा तुळशीदास नावाचा वाणी रात्रीच्या 1-1:30 वाजता तिच्या पायावर डोकं ठेवतो आणि विनंती केली, माझी माय एक विनंती कर, मला धर्माचा भाऊ मान, पण उद्या सकाळी मी कबीरांच्या पाया पडायला येणार ग, मला ते पाया पडू देणार नाहीत. तुला विनंती करतोय भाऊ या नात्यानं, मला कबीराचं दर्शन घेऊ दे. हा झाला दुकानातला प्रकार. कबीर ज्या वेळेला बायको दुकानदाराच्या वट्यावर सोडली आणि निघाले, वैराग्य तो त्याग शेवटचा पुरावा. ज्या वेळेला कबीरानं पत्नी दुकानदाराच्या वट्यावर ठेवली आणि कबीर निघाले, त्यावेळेला आकाशातनं पाण्याचे थेंब टपटप टपटप पडत होते. धरणी चिंब होत होती. पण कबीराच्या अंतःकरणाला उमाळा आला, देवा निष्ठेने भजन केलं रे तुझं. देवा कुळात मुसलमानाच्या जन्माला आलो रे, पानं ऐकणाऱ्याच्या तांबोळ्याच्या कुळात जन्माला आलो रे देवा. अरे त्या धर्माचा विचार न करता वारकरी संप्रदायाची प्रणाली आवडली, आचारसंहिता आवडली रे देवा, म्हणून मी मुसलमानाच्या कुळात असताना सुद्धा वारकरी संप्रदायाचा स्वीकार केला. आणि या संप्रदायात आल्याच्या नंतर एका वारकऱ्याची सेवा करणारी बायको, निष्ठावंत माझी पत्नी, हद्दीला 4 वारकऱ्याच्या जेवणाकरता शिरी विकावं लागते. डोळ्यातून पडलेला थेंब पाण्याचा जरी असेल दत्ता बाबा, त्याचं रूपांतर काय वशात होत असेल, तो डोळ्यातला थेंब पृथ्वीवर पडल्याच्या नंतर पृथ्वी थरारत होती पृथ्वी. तो वैराग्याचा थेंब होता डोळ्यातला, तो त्यागाचा थेंब होता. आणि कबीर घरी पोचतात न पोचतात तोपर्यंत कबीराच्या पत्नीच्या डोक्यावर छत्र आहे आणि ते छत्र धरलेला तुळशीदास नावाचा वाणी आहे. बाईला घराच्या आत घातलं आणि जिथं भजन चालू होतं त्या भजनामध्ये कबीराच्या चरणावर लोटांगण घातलं. पुढचा भाग काय झाला ती मालकाची कृपा असेल, पण करू शकतो आपण असा त्या वैराग येतो त्या थोड्याशा चुकीमुळे कालची वारी माझी चुकली, तर
त्र्यंबकेश्वरची. मी कार्तिकी सोडत नाही, आषाढी सोडत नाही, 27 वर्ष जातो काय नवल नाही. मला मालकानं त्याच्यासाठी जन्म घातलाय. आळंदीची सोडत नाही, पैठणची सोडत नाही, पण कालची त्र्यंबकची वारी माझी एका थोड्याशा डायरीच्या सहज एका मित्राच्या फोनमुळे चूक झाली. पुढच्या वर्षी ती चूक मी करणार नाही. ते 2 दिवस घेत नसतो कीर्तन, पण घेण्यात आली. माझ्या निवृत्ती दादांचा समाधी सोहळा आणि त्या समाधी सोहळ्याच्या पर्वावर हा सप्ताह 53 वर्षापूर्वी नव्हता. 53 वर्षापूर्वी तुमच्या गावातल्या बुजुर्ग लोकांनी या सप्ताहाची मुहूर्त मोडवली. इतकं पवित्र मुहूर्त दत्ता बाबा निवृत्ती दादांचा समाधी उत्सव आहे, समाधी सोहळा आहे. माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांची ती गुरुवरी आहे, ज्ञानोबारायांची गुरुवरी आहे. काय ताकद. अशा समाधी उत्सवामध्ये या सोहळ्यात मला कीर्तन करण्याचा योग येते. माझं महत् भाग्य. फक्त अर्धाच मिनिट एक जप करायचा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका